तर का नाही मंडळी, आज माझ्या बागेमध्ये इतके सुंदर अशी फुलं लागले होते बघा. तर हे बघा, हे गोकर्णीची फुलं आहेत. तर इतकं छान सकाळचं मन प्रसन्न करणारं वातावरण झालं होतं बघा. आज म्हणजे आभाळ पण आलं होतं आमच्या इकडे आणि छान असं हलकंसं ऊन पण पडलं होतं. तर आणि अशी फ्रेश फुलं म्हटलं की त्यात परत आणखीनच सुंदर वातावरण बघा, मन प्रसन्न होणारं. तर मग हे बघा, शेवंतीची पण पिवळी फुलं लागली होती. आणि आज विशेष म्हणजे इतके फुलं होते, तुम्ही शेवटपर्यंत बघा मंडळी, त्याच्यात मी दाखवलेलं आहे. तर हे बघा, जास्वंदीची पण फुलं. आणि आज काय आहे व्हिडिओमध्ये, तर हे पुढे जाऊन तुम्ही नक्की बघा, माझा इंट्रो दिलेला आहे. चला तर मग बघूयात काय आहे तो. हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या विरंगुळा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी. तर म्हटलं आज आपण आपल्याबद्दल थोडासा तुम्हाला इंट्रो देऊयात, कारण की मी ब्लॉग टाकतच आहे आणि माझ्याबद्दल काही मी तुम्हाला माझी काही माहितीच सांगितली नाही. त्यामुळं म्हटलं आज आपण काही आपल्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती सांगूया. तुम्हाला आवडेल का, तुम्ही नक्की बघा. तर मग माझं नाव आहे मंडळी सुजाता क्षीरसागर आणि मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा आहे, तो 7वीला आहे आणि छोटा आहे, तो 5वीला आहे मंडळी. तर एक गृहिणीच्या लाईफमध्ये काय असतं ना, म्हणजे शेवट की तिच्या मनामध्ये खूप इच्छा जरी असली तरी पण ती काय करू शकत नाही बघा. तर माझंही तसंच आहे. माझं पण म्हणजे एज्युकेशन लॉ फील्डमध्ये सेकंड इयरपर्यंत झालं बघा मंडळी. आणि मग त्यानंतर माझं 3rd इयरमध्ये लग्न वगैरे झालं. आणि मग त्यानंतर काय, आपण एकदा लग्न झालं की म्हणजे काहीच करू शकत नाही. आणि माझं गाव आहे अंबाजोगाई आणि माझं एज्युकेशन झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर इथून. तर मग पुढे शिक्षण करायचं होतं, पण अंबाजोगाई इथे काही कॉलेज नव्हतं लॉचं. त्यामुळं म्हटलं माझं एज्युकेशन हे राहून गेलं. त्यानंतर मी पार्लरचा क्लास केला मंडळी. आणि मग पार्लरचा क्लास वगैरे आम्ही केला, पण आमच्या घरून काही परमिशन नव्हती बघा पार्लर वगैरे टाकण्यासाठी. तर मग क्लास केला आणि मग मी घरीच बसले बघा. तर माझ्या मनामध्ये सतत काहीतरी असं असायचं की आपण आपली ओळख निर्माण केली पाहिजे. तर मग माझ्या म्हणजे डोक्यात आलं, मी अशाच माझ्यासारख्या मैत्रिणी ज्या व्हिडिओ अपलोड करतात बघा यूट्यूबवरती, मग मी त्यांचे डेली रुटीनचे ब्लॉग वगैरे बघत होते. परत आणखीन काही. तर मग मी पण मग चॅनल वगैरे हे केलं बघा, ओपन केलं यूट्यूबवरती. आणि म्हटलं आपणही करूयात, आपल्यालाही काही थोड्याशा मैत्रिणी वगैरे होतील आणि त्यानिमित्ताने आपली पण म्हणजे नवनवीन मंडळींशी भेट होईल. तर मग म्हटलं, आपण तर नुसते व्हिडिओज टाकत आहोत, आपण स्वतःच काही इंट्रोडक्शनच दिलेलं नाही आहे. म्हणून म्हटलं आज काही आपण स्वतःबद्दल बोलून मग नंतर थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवता येईल. त्यामुळं मग मी माझा व्हिडिओ स्टार्ट केला बघा. तर मंडळी, मग माझ्यासोबत तुम्हाला मैत्री करायला आवडेल का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणखीन तुम्हाला माझ्याबद्दल काय जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेल मंडळी. तर मग चला, मग माझं आता सगळं काम वगैरे म्हणजे थोडं काही राहिलं होतं बघा. मुलांचे टिफिन वगैरे करून दिले होते आणि आज केले होते मेथीचे पराठे, हे मेथीचे धपाटे केले होते बघा. तर मग दही धपाटे माझे मुलं घेऊन गेले होते. आणि आज आमच्याकडे थोडंसं वातावरण हे म्हणजे आभाळच आलेलं होतं बघा. तर तुमच्या इकडे पण असं राहतं का? तर मंडळी, आणखीन एक गोष्ट तुम्हाला म्हणायची राहूनच गेली की मंडळी, नवीन वर्ष निघालेलं आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करूयात आता आपण. आणि मंडळी, तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये काहीतरी नवीन करायचं ठरवा. आणि झालं गेलेलं पाठीमागचं वर्ष सरून गेलं, ते काय आता परत वापस आपल्याला येणार नाही. तर जे आता नवीन वर्ष येणार आहे मंडळी, तर आता आपण त्याचा विचार करूया आणि आपल्या पण आयुष्यामध्ये काहीतरी आपण नवीन करण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्ही पण असं नवीन करण्याचा काही प्रयत्न करणार आहात का? तर मी तर केलेला आहे बघा चालू. मी यूट्यूबवरती माझं चॅनल ओपन वगैरे केलेलं आहे आणि 1 महिना झालं मी डेली रुटीनचे ब्लॉग टाकत आहे. तर मला आता म्हणजे बऱ्याचशा जणी मैत्रिणी मला आता ओळखत असतील बघा मंडळी. मला व्ह्यूज काही तेवढे येत नाहीत, कारण की माझं नवीन चॅनल आहे.
तर मला येतील हळूहळू व्ह्यूज, मलाही ओळखायला लागतील आणि माझंही चॅनल ग्रो होईल मंडळी. तर तुमचा सपोर्ट असू द्या आणि माझं चॅनल जर तुम्हाला आवडलं तर मला लाईक सबस्क्राईब जरूर करा मंडळी. चला तर मग आता आपण इथून पुढच्या ब्लॉगला बघूयात की मी धपाटे वगैरे केले होते आणि आज आमच्या झाडाला ना जास्वंदीचे फुलं वगैरे इतके छान आले होते मंडळी. सकाळी इतकं मन असं प्रसन्न होऊन गेलं ना बघा. चला तर मग इथून पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही तेही बघा. तर का नाही मंडळी, हे बघा की एवढे सुंदर असे लाल जरद जास्वंदीचे फुलं आले होते बघा. आणि माझ्या एकाच झाडाला म्हणजे 2 प्रकारची फुलं लागतात बघा, एक गुच्छाचं आणि एक सिंगल. तर चाफ्याची फुलं आणि आता हिवाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यानंतर कुंद्याची पण फुलं लागली होती बघा पांढरी. तर हे बघा इतकी सुंदर अशी फुलं झाली होती ना, माझं तर अगदी मनच प्रसन्न होऊन गेलं बघा. आणि आता देवपूजा वगैरे केल्यानंतर म्हटलं किती छान दिसेल. तर हे बघा माझ्या म्हणजे मनाला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण झाली होती बघा सकाळी सकाळी. आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये एक वेगळी पॉझिटिव्हिटी निर्माण होते तेव्हा आपलं म्हणजे दिवसच सुंदर जातो बघा सकाळी सकाळी. आणि मग सकाळची सुरुवात अशी म्हटली की काय बघायचंच काम नाही. मग असं मी धपाटे वगैरे करायला घेतलं होतं. आमच्या सरांना वगैरे नाश्ता करून म्हणजे ते गेले होते. त्यांना त्यांच्या वेळेला बरोबर ते बाहेर पडतात बघा. त्यांचा टाईम असा इकडे तिकडे नाही गेला पाहिजे. सकाळी म्हणजे 8:30-9 म्हटलं तरी खूप झाले आणि ते त्यांच्या वेळेतच बाहेर जातात. मग आपण एक गृहिणी म्हटलं की काय आपलं नंतरचे हळूहळू असे कामं चालू असतात बघा. तर तुमचं पण रुटीन असंच असतं का मंडळी? तर का नाही मग माझं असं चालू होतं बघा. आता माझी आवरावर म्हटलं आता 2-4 धपाट्याचं पीठ वगैरे राहिलं होतं. मग त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकतो तर ते पीठ काही म्हणजे ठेवण्यात पण काही अर्थ नसतो बघा. म्हणून मग म्हटलं आता अशा प्रकारे आपण ते करून पण घेऊया लगेच. म्हणून मग मी म्हटलं चला आता व्हिडिओ पण करूया आपण. तर म्हणून मग मी व्हिडिओला पण सुरुवात केली होती बघा. आणि मग मी जे तुम्हाला माझा सुरुवातीला इंट्रो दिला मैत्रिणींनो, तर तुम्हाला तो कसा वाटला आहे? आणि मग तुम्ही पण माझ्या आता इथून पुढचे ब्लॉग बघताल का मंडळी? तुम्हाला माझे ब्लॉग आवडत आहेत का? तर इथून पाठीमागचे जे माझे ब्लॉग होते ते मी काही न दिसायचे केले होते बघा. म्हणजे मला असं वाटत नव्हतं की म्हणजे यूट्यूबवरती आपण ब्लॉग वगैरे म्हणजे आपले ब्लॉग वगैरे पाहतील किंवा मग लाईक करतील किंवा आपल्याही काही मैत्रिणी होतील. कारण की इथून मागं तर मी फक्त म्हणजे आपल्यासारख्या मैत्रिणींचेच, गृहिणींचेच ब्लॉग वगैरे बघायचे बघा. मला काही आयडिया नव्हती. मी पण नवीनच आहे, तर काही माझं चुकत असेल किंवा मग काही आणखीन माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करायची असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकतात बघा. आणि मग मी नक्कीच माझा व्हिडिओ आणखीन सुधारण्याची म्हणजे नक्कीच मी प्रयत्न करेल मंडळी. आणि तर मग हे बघा मग इथून मागचे मी म्हणजे गेल्या वर्षातले व्हिडिओ टाकले होते. आता ह्या वर्षातले येणार मंडळी. तर तुम्हाला पण माझ्याकडनं तुमचं नवीन वर्ष हे चांगलं जावं, सुखाने, समृद्धीने आणि तुमच्या घरातही आनंद हो. तर मग हे बघा मग मी अशा प्रकारे मेथीचे धपाटे करून घेत होते बघा. लहान मुलांना हिरव्या पालेभाज्या खायच्या ह्या फारच म्हणजे कंटाळा करतात बघा. त्यांना नको वाटते खायला. मग मी असे त्याचे धपाटे वगैरे करून देत असते माझ्या मुलांना टिफिनला. मग ते सॉस म्हणा किंवा मग दही साखर असं जर का दिलं तर ते आवडीने मुलं खातात. आणि मग कुठून तरी त्यांना हिरवी पालेभाजी ही पोटामध्ये त्यांच्या गेली पाहिजे बघा. कारण की ती हेल्दी असते ना. मग आणि सुकी त्याची पालेभाजी खायची म्हटलं की मुलांना नको वाटते, ते कंटाळा करतात टिफिनमध्ये. टिफिन तसंच वापस घेऊन येतात. म्हणून मग म्हटलं चला असे धपाटे वगैरे करून देऊया आपण. आणि मग माझं असं सुरू होतं बघा रुटीन सकाळचं. तर तुमचं पण असंच सकाळचं रुटीन असतं का बघा? माझं तर असं डेली रुटीन असतं सकाळी. म्हणजे की मुलांचे टिफिन वगैरे करणे, देवपूजा करणे अगोदर. मला देवपूजा म्हणजे सकाळीच केलेली आवडती बघा. तर तुम्ही किती वाजता करतात मंडळी देवपूजा? तर माझी तर म्हणजे सकाळीच होते बघा. म्हणजे खूप झालं तर 8 ते 8:30 वाजेपर्यंत मला देवपूजा केलेली आवडती. त्या अगरबत्तीचा सुगंध, त्यातनं परत तुळशीची देवपूजा, उंबरठ्याची देवपूजा. आणि मी माझे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे काही म्हणजे ब्लॉग टाकलेले आहेत. तर त्यामध्ये आहे माझं उंबरठा पूजन वगैरे केलेलं. आणि मी मॉर्निंगला किती वाजता उठते सकाळी. तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि जरी पण मला समजा आता व्ह्यूज वगैरे येत नसतील तरीही मी आता म्हणजे थांबणार नाही बघा मैत्रिणींनो. आणि
आता नाही पण 2 महिन्यांनी तरी म्हणा किंवा मग 4 महिन्यांनी तरी म्हणा माझे व्हिडिओ म्हणजे मैत्रिणींना आवडायला लागतील आणि माझे व्हिडिओ पाहतील. म्हणजे माझे ऑलरेडी 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत बघा. पण झालं काय होतं की मी स्वामी समर्थ महाराजांचे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होते बघा 1 मिनिटाचे वगैरे आणि मग त्यामुळं म्हणजे मला एवढं म्हणजे लाईक केल्या गेलं ना, म्हणून मला प्रोत्साहन आलं की म्हटलं नाही आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर आपलेही डेली रुटीनचे ब्लॉग नक्की आवडतील. पण मी जेव्हापासून डेली रुटीनचे ब्लॉग टाकत आहे ना, तर तेव्हापासून मला तरी असं वाटते की ज्यांनी मला सबस्क्राईब केलं होतं त्या मंडळीला माझे डेली ब्लॉग आवडलेले नाही आहेत बहुतेक. तर त्यांनी माझं म्हणजे ब्लॉग बघायचे सोडून दिले वाटतं. तरी देखील मी माझे व्हिडिओ टाकायचे आता बंद करणार नाही, कारण माझा वॉच टाईम पण 1000 घंटे पूर्ण झालेला आहे आणि 1000 सबस्क्राईब पूर्ण झालेत. तर ह्या 4-6 महिन्यात म्हणा माझं हळूहळू तरी चॅनल ग्रो करेल आणि मी पण म्हणजे असं तुमच्या माझ्यासारखे म्हणजे मंडळींमध्ये मी पण माझं नाव ओळखायला लागेल. त्यामुळं मंडळी मला तुमचं म्हणजे तुम्हाला एकच म्हणायचं आहे की जे नवीन असतील, ज्यांनी नवीन चॅनल ग्रो केला असेल, तुम्ही तरी म्हणजे आता आमच्या खूप पुढे गेला असताल, तुम्ही ओळखायला लागला असताल, तर म्हणजे तुम्ही असं सपोर्ट करा. तुमच्यासारख्या गृहिणीच आम्ही पण आहेत आणि माझ्यासारख्याच आणखीन काही गृहिणी आहेत, त्यांनी पण नवीन चॅनल ओपन केला असेल, तर तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे मंडळी. तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे किंवा मग माझ्या व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायची आहे तर तुम्ही हे पण मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा. माझ्या चॅनलचं नाव आहे गृहिणीचा विरंगुळा, म्हणजे की एक गृहिणी घरात बसून तिचा विरंगुळा काय करू शकेल ना, यावर आधारित माझ्या चॅनलचं नाव आहे बघा. तर तुम्हाला माझं चॅनलचं नाव पण कसं वाटलं आहे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच माझे नवनवीन तुम्ही डेली रुटीनचे ब्लॉग बघायला तयार राहा. मी संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान माझे व्हिडिओ अपलोड करत असते बघा. मला सकाळी होत नाही. त्यामुळे चला तर मग मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.